आज आम्ही तहसीलदार मॅडम यांच्याकडे दिगंची वाळूविषयी मानगंगा नदीपात्राच्या वडा मानगंगा नदीपात्र व वडा या दोन्ही ठिकाणी बेकायदेशीर वाळूचा उपसा चालू आहे याच्याबद्दल निवेदन देण्यासाठी आम्ही आलेलो आहे। आम्ही तहसीलदार मॅडमकडे मागणी केलेली आहे की ह्या गोष्टीवर तात्काळ कारवाई व्हावी आणि कडक शासन व्हावे असे आम्ही निवेदन द्यावे मागणी केलेली आहे। याच्या अगोदर शासनाकडून ह्या वाळू चोरी संदर्भात काय प्रयत्न झाले होते का? नाही, काही म्हणजे आम्हाला तर ठोस कारवाई काही दिसली नाही याच्या आधी। यामध्ये प्रशासनाची त्यांना काय साथ आहे असं वाटतं का? अशी शंका येते ना, आता प्रशासन जर कारवाई करत नसेल म्हणजे आज उघड दिवसाही दिगंजित वाळू उपसा चालू आहे आणि महत्त्वाचं JCBच्या साह्यानं चालू आहे। मग हा JCB साह्याने एवढं उघडपणे होत असेल तर मिली बघत आहे असा प्रश्न उपस्थित होतोय। जे स्थानिक महसूलचं जे खातं आहे तलाठी ग्रामसेवक हे तिथं हजर नसतात का त्यांना ह्या गोष्टी माहीत नाही? शेतकरी तलाठी सर्कल साहेबांना फोन लावतात की बाबा असा असा वाळू उपसा चालू आहे, तुम्ही तात्काळ इथे यावे। तर त्यांचे असे प्रश्न येतात की आलो गेलो आणि ते तिथं पोचतात तो पतो कुठून तर मेसेज जातोय आणि वाहनवाली जिकडे तिकडे पसार होतात। त्यामुळे थोडक्यात असं वाटतं की ज्यांना फोन लावतोय त्यांच्याकडूनच काय ह्याच्यामध्ये सामील होण्याची शंका आहे आम्हाला। मॅडमनी काय आपल्याला आश्वासन दिलं? मॅडमनी तत्काळ ह्याच्यावर आम्ही एक कमिटी नेमतोय आणि ह्याच्यावर कडक कारवाई केली जाईल आणि पोलीस प्रशासनालाही सोबत घेऊन ह्याच्यावर आम्ही ॲक्शन घेऊ असं मॅडमनी आम्हाला आश्वासन दिलं आहे। भूमिका काय राहील आपल्याला? तर आपण आज निवेदन दिले, आपल्याला वाटतं ह्याच्यावर तात्काळ कारवाई नाही झाली तर या 15 दिवसात आम्ही उपोषण किंवा मोर्चा या दोन्ही गोष्टीची भूमिका घेणार आहे आम्ही। आज या ठिकाणी प्राप्त झालेल्या निवेदनाच्या अनुषंगाने मी सर्व आटपाडीकरांना सांगू इच्छिते की तहसील कार्यालय आटपाडी महसूल विभागामार्फत फिरते पथक आणि स्थिर पथक याची नेमणूक करण्यात येणार आहे। त्याच पद्धतीने यापूर्वी सुद्धा फिरते पथकाची सतत पूर्ण गावांमध्ये गस्त चालू असते। मी सगळ्या गावातील ग्रामस्थांना आणि गावकऱ्यांना विनंती करते की आपण सुद्धा ग्राम दक्षता समिती मार्फत या गोष्टींवरती नियंत्रण ठेवलं पाहिजे आणि आम्हाला सहकार्य केलं पाहिजे। कुणीही कोणत्याही परिस्थितीमध्ये अवैध उत्खननासाठी कधीही खतपाणी या विभागामार्फत घातलं जाणार नाही आणि कुणाला त्याच्यामध्ये घालूही दिलं जाणार नाही याची सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे आणि या गोष्टीवरती कडक कार्यवाही करण्यात येईल याची सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे। धन्यवाद।